जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून सरकारने कर्जदार शेतकऱ्यांची माहिती मागवलेली आहे। जून 2025 पर्यंत थकबाकीदारांची माहिती मागवली जाते। जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन सरकारने दिले होते। 74,000 शेतकऱ्यांची माहिती सरकारच्या पोर्टलवर अपलोड देखील करण्यात आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। महिलांना 2 महिन्यांचे अनुदान एकत्र दिले जात आहे। दरम्यान राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। कर्जमाफीच्या दिशेने शासन यंत्रणेची तयारी, परंतु शेतकऱ्यांची उदासीनता। EKYC करण्यासाठी शेतकऱ्यांना 2 दिवसांची मुदत देण्यात आली। योजनेपासून शेतकरी वंचित राहिल्यास संस्था जबाबदार राहणार। थकीत कर्जदार शेतकऱ्यांच्या याद्या अपलोडला वेग आला। आतापर्यंत जवळपास 75% याद्या माहिती अपलोड करण्यात आली। एक चूक आणि 2000 रुपयांचा हप्ता थांबला। राज्यातील 1,60,000 शेतकऱ्यांना फटका बसला। PM किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट। 51 कोटींची कर्जमाफी, 41,241 खातेदार, 43 बँकांच्या शाखांतील स्थिती। शासनाचे निकष आणि अटींवर ठरणार शेतकऱ्यांचे भविष्य। 10 वर्षांनंतर बदलणार प्राधान्य कुटुंब योजनेचे आर्थिक निकष। प्रत्येक तहसीलदाराकडून शासनाने मागवला अहवाल। मधमाशांअभावी कांदा पिकाच्या बीजोत्पादनावर विपरीत परिणाम, 40% घट होण्याची भीती। शेतकरी सापडले आर्थिक संकटात, कीटकनाशकांचा अतिवापर नडला। शेतकऱ्यांसाठी आजची मोठी बातमी म्हणजेच कापसाचे दर पुन्हा घटल्याने शेतकरी चिंतेत। बाजारपेठेत काहीसे वाढलेले कापसाचे दर पुन्हा घसरले आहेत। दुसरीकडे शासनाची CCI मार्फत खरेदी 28 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे। सध्या कापसाचे दर 7100 ते 7200 रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली आले आहेत। तारीख जाहीर। PM किसानचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। मिळालेल्या माहितीनुसार PM किसान योजनेचा 22वा हप्ता 24 फेब्रुवारी 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। मात्र याबाबत केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही। तरीही प्रशासन पातळीवर तयारी सुरू असल्याची चर्चा आहे। UDID कार्ड सादर न करणे भोवले। निराधार योजनेतील 1,500 दिव्यांगांचे अनुदान बंद झाले। सार्वजनिक ग्रंथालयांचे अनुदान 40% वाढणार। ग्रामीण रोजगाराला बळ मिळणार। बळीराजा रेशीम क्रांती घडणार। परभणी जिल्ह्यातील 110 शेतकऱ्यांची झाली निवड, 7 ते 8 लाखांचे अनुदान मिळणार। नांदेड जिल्ह्याला दिले 27 लाख आयुष्मान कार्डाचे उद्दिष्ट। मिरचीने गाठला 250 रुपयांचा टप्पा। राज्यात रेशनवर तांदळाऐवजी मिळेल आता मका। मार्च महिन्यापासून होणार अंमलबजावणी। शेततळ्यासाठी केवळ 85 शेतकऱ्यांनाच अनुदान। आपला देश स्वतःच्या अटीवर व्यवहार करार करतो, वजा पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन। शेतकऱ्यांना मका विक्रीवर फरक रक्कम मिळणार। राज्य सरकारने मका खरेदीसाठी प्रति क्विंटल 2150 रुपये दर निश्चित केला आहे। ST मध्ये सवलत मिळवण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य केले। हे कार्ड काढण्यासाठी 199 रुपये भरून तुम्हाला बस स्थानकातून मिळेल। अमेरिका भारत करार भारतीय शेतकऱ्यांकरिता डेथ वॉरंट ठरणार, संयुक्त किसान मोर्चाचे डल्लेवाल यांचे मत। अमरावती जिल्ह्यात आजपासून दुधाचे दर 70 रुपये लिटर झाले आहेत। 1,72,349 शेतकऱ्यांचे आधार आणि बँक अकाउंट लिंक नसल्याने त्यांना फटका बसणार आहे। अतिवृष्टी अनुदानापासून कोणताही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही, अशी घोषणा राज्य सरकारने केली। तुरीचा भाव 7,200 ते 7,700 रुपयांपर्यंत खाली आला आहे। लाडकी बहीण EKYC साठी मार्च 31 शेवटची तारीख देण्यात आली। 800 रुपयांनी दर कोसळल्याने सोयाबीन उत्पादकांना फटका। तुती लागवडीसाठी आता 4,32,000चे अनुदान राज्य सरकार देणार आहे। टोमॅटो 15 ते 20 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे। कर्जमाफीबद्दल सर्वात मोठी खुशखबर, थकीत कर्जदारांची माहिती शासनाने मागवली असून अर्थसंकल्पात मोठी घोषणा होणार आहे। धान उत्पादकांना मोठी खुशखबर। 10 जिल्ह्यांसाठी एकूण 992 कोटी 53 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे। लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम। बातम्यांच्या गर्दीत सत्याचा शोध म्हणजे MH न्यूज डेली। राज्याच्या आणि देशाच्या प्रत्येक घडामोडीवर आमची नजर असते, तुमच्यापर्यंत अचूक माहिती पोहोचवण्यासाठी। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पाहत रहा आपल्या हक्काचं चॅनल MH न्यूज डेली। धन्यवाद।